नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत मॅथमॅटिक पार्ट 2 जो आहे त्यातलं सेकंड चॅप्टर ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम आणि त्यामधला प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 आज आपण पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 वरती चर्चा केलेली आहे। प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 ची व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितली तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.1 बघू शकताय। त्याचबरोबर तुम्ही जर का मराठी मीडियमला असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला मराठीतून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली ती पण लिंक तुमच्यासोबत शेअर केले। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याची लिंक सुद्धा तुमच्यासोबत शेअर केले। ती लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। नंतर तुम्ही आपला व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा जॉइन करू शकता, जॉइन केला नसेल तर जाऊयात पुढे मित्रांनो। प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 पाहण्याच्या अगोदर एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे की बाबा जी कन्सेप्ट आपल्याला माहिती पाहिजे, जो थेरम आपल्याला माहिती पाहिजे, जी प्रॉपर्टी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे ती आपण अगोदर या ठिकाणी समजून घेऊयात। ओके, एक मिनिट फक्त। येस, ओके। तर बघा या ठिकाणी आपल्याला अपोलोनियस थेरम म्हणजे या प्रॅक्टिस सेट साठी अपोलोनियसचा थेरम माहिती पाहिजे, कारण 3 एक्झाम्पल जे आहेत, एकूण 5च एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट मध्ये आहेत आणि 5 पैकी 3 एक्झाम्पल अपोलोनियसचा थेरम जो आहे या प्रॉपर्टीनुसार आपल्याला सोडवावे लागणार आहे। ओके, आता या ठिकाणी बघा इथं आपल्याकडे जर का हा ट्रायंगल असेल ABC आणि या ट्रायंगल मध्ये आपल्याला AM काय दिले, मीडियन दिले। बघा इथं जर आपण बघितलं इन ट्रायंगल ABC काय बाबा AM इज मीडियम, AM इज मीडियन। मग AN जर का मीडियन असेल, जर मीडियन ज्या वेळेस येते कुठल्याही ट्रायंगल मध्ये ज्यावेळेस मीडियन येते त्यावेळेस शक्यता जास्तीत जास्त असते की अपोलोनियसचा थेरम वापरायची। म्हणजे इथे आपण अपोलोनियसचा थेरम वापरू शकतो। सो देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम। ओके, एक मिनिट, अपोलोनियस थेरम। ओके, अपोलोनियस थेरम नुसार इथं फॉर्म्युला कसा तयार होतो, तर ही जर डायग्राम आली अशा प्रकारची तर इथं फॉर्म्युला कसा तयार होतो ते लक्षात ठेवायचं। इथं A पासून सुरुवात करायची बरं का, A पासून। आता हे समजा डोंगरावर तुम्ही उभे तर एकदा इकडे एकदा बघायचं AB आणि एकदा AC। ओके, म्हणजे काय करायचं, एकदा AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर, लक्षात आलं। म्हणजे एकदा या बाजूला बघायचं आणि एकदा या बाजूला बघायचं, म्हणजे एकदा AB चा स्क्वेअर एकदा AC चा स्क्वेअर, दोघांचे ॲडिशन आणि इज इक्वल टू। आता दुसऱ्या टायमाला 2 लिहून सुरुवात करायची आणि आता परत मधून खाली असं सरकत यायचं, AM येतं। ओके, मग 2AM चा स्क्वेअर म्हणजे जी काही मीडियन असेल तिचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या टायमाला आपण 2MC चा स्क्वेअर, 2MC चा स्क्वेअर लिहू शकता किंवा तुम्ही 2MB चा स्क्वेअर लिहिला तरी चालेल, कारण MC आणि MB दोघं जण कॉन्ग्रुएंट आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे। फॉर्म्युला तयार करणं एवढं अवघड नाहीये। काय करायचं, A पासून सुरुवात करायची, एकदा AB चा स्क्वेअर प्लस AC चा स्क्वेअर आणि दुसऱ्या टायमाला 2 × AM स्क्वेअर प्लस 2 × MC स्क्वेअर किंवा 2 × MB स्क्वेअर लिहिलं तरी चालेल। ओके, आता पुढे जाऊयात आपण। पुढचे क्वेश्चन्स आता या ठिकाणी आपण बघूयात प्रॅक्टिस सेट मधले। तर क्वेश्चन बघूयात। पहिला क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिसतोय। आता हा क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, बरीच मुलं नवीन आहेत या YouTube चॅनलवरती आणि अजून जर का तुम्ही चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आता या ठिकाणी बघा इथे इन ट्रायंगल PQR। आता बघा या ठिकाणी आपल्याला दिलंय की इन ट्रायंगल PQR म्हणजे एक तुम्हाला ट्रायंगल काढायचा आहे आणि त्या ट्रायंगलला नाव द्यायचंय PQR। चला, PQR मध्ये आपल्याला काय सांगितलं, S इज मिड पॉइंट ऑफ साइड QR, म्हणजे इथं P आहे, इथं Q आहे, इथं R आहे आणि S जो आहे ना तो मिड पॉइंट आहे। S इज मिड पॉइंट ऑफ साइड QR, S जो आहे तो QR चा मिड पॉइंट, म्हणजे इथं 2 इक्वल पार्ट होतात। ओके, आणि त्याचबरोबर आपल्याला काय दिलंय, PQ इज इक्वल टू 11। बाबा कुठे गेला PQ, हा जो PQ आहे तो दिलाय 11। ओके, PR जो दिलाय तो तुम्हाला 17 दिलाय आणि मीडियन PS जी आहे ती 13 दिले। तर आपल्याला काय करायचे, ही जी QR आहे ती QR या ठिकाणी आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं आपल्याला मीडियन आली, मग मीडियन आली म्हणजे अपोलोनियसचा थेरम या ठिकाणी वापरायचा आहे। फक्त लिहिताना लिहायचं की बाबा इन ट्रायंगल PQR बरोबर, PS इज मीडियन, PS काय झाली तुमची, मीडियन झाली। मग मीडियन असेल तर देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम। ओके, तर अपोलोनियसचा जो थेरम आहे त्यानुसार आपला फॉर्म्युला काय तयार होईल, मगाशी तुम्हाला सांगितलं मी। P पासून इथं सुरुवात करायची, मगाशी A होता, आता P पासून एकदा इकडे बघितलं तर PQ चा स्क्वेअर, सो देअरफॉर PQ चा स्क्वेअर प्लस
आता एकदा इकडे बघायचं पी आरचा स्क्वेअर ओके इज इक्वल टू दुसऱ्या टायमाला 2 लिहून सुरुवात करायची 2 इंटू परत पी पासून खाली यायचं 2PS चा स्क्वेअर प्लस 2SR चा स्क्वेअर 2SR चा स्क्वेअर. आपल्याला QR काढायचे पण QRच्या अगोदर SR किंवा QS काढणे गरजेचं आहे. ओके मग आता आपण काय करू याला मस्त बॉक्स करू आणि याच्यात मग व्हॅल्यू टाकून देऊ. ठीक आहे याला केला बॉक्स. आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण. चला PQ स्क्वेअर प्लस PR चा स्क्वेअर. आता मला सांगा इथं PQ किती बाबा कुठे गेली PQ दिले 11 PR दिले 17. मग इथं लिहा 11 चा स्क्वेअर प्लस 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू आपल्याला दिले PS चा स्क्वेअर. PS आहे 13 मग 2 इंटू 13 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू SR स्क्वेअर जसाच्या तसा आपल्याला SR ची व्हॅल्यू काढायची आहे. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्या 11 चा जो काय स्क्वेअर आहे तो आपल्याकडे येणार आहे 11 चा स्क्वेअर जो आहे तो आपल्याकडे तो 121 प्लस 17 चा 289 इज इक्वल टू 2 इंटू 13 चा स्क्वेअर किती आला 169 प्लस 2SR स्क्वेअर आपल्या जागेवर. आता काय होईल या दोघांची ॲडिशन 121 प्लस 289 बघा 9 प्लस 1 10 चा 0 वरती आला 1 8 प्लस 2 10 आणि 1 11 ह्याच्याला आला 1 2 प्लस 2 किती झाले बाबा 410 इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 9 जा 18 चा 8 वरती आला 1 2 6 जा बाबा आपल्याकडे आले 12 आणि 1 13 आता परत 1 आला 2 1 जा 1 आणि 1 3 3 3 8 प्लस 2SR चा स्क्वेअर. आता 338 प्लस आहे इकडे आले मायनस therefore 410 minus 338 is equal to 2SR चा स्क्वेअर. ओके मग आता बघा या ठिकाणी 410 मायनस 338 हे सबट्रॅक्शन करूयात. 0 तून 8 जात नाही 10 मधून 8 गेले 2 झाले इथे 1 घेतला परत 11 मधून आपल्याकडं 4 गेले 7 झाले म्हणजे 72. सो therefore 2SR स्क्वेअर इज इक्वल टू 72. आपल्याला SR ची व्हॅल्यू काढायची. SR ला म्हणायचं तू इथंच थांब SR चा स्क्वेअर आपल्या जागेवर 72 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय पलीकडे गेला डिवायडेड बाय 2 झाला. सो therefore SR स्क्वेअर इज इक्वल टू 72 अपॉन 2 36 झालं. SR स्क्वेअर 36 मग SR किती झालं 36 चा स्क्वेअर रूट 6 म्हणजे आपल्याकडं SR इज इक्वल टू 6 आपल्याला या ठिकाणी मिळालं. पण आपलं टार्गेट काय बाबा आपल्याला काय काढायचं आहे आपल्याला काढायचं आहे QR. आपल्याला QR काढायला सांगितलंय SR आलं 6 मग आता QR किती असणार आपल्याकडं. सो therefore QR इज इक्वल टू 2 इंटू SR बरोबर ना बिकॉज S इज मिड पॉइंट ऑफ QR. सो therefore QR इज इक्वल टू 2 इंटू SR. मग 2 इंटू SR किती आहे बाबा माझ्याकडं 6 आहे तो 6 2 जा किती झाले 12. सो therefore QR इज इक्वल टू 12 युनिट. तर QR ची व्हॅल्यू आली 12. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व करता येऊ शकतो. फक्त फॉर्म्युला आपल्याला समजलं पाहिजे आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या आणि व्हॅल्यू टाकून कॅल्क्युलेशनचा भाग खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. नक्कीच तुम्हाला लक्षात आलं असेल समजलं असेल. आता आपण याच टाईपचा दुसरा क्वेश्चन आपण जो आहे तो बघून घेऊया. ठीक आहे पुढे जाऊयात. बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन पण असाच आहे त्याच्यामध्ये काय इतकासा बदल नाही आहे. या क्वेश्चनमध्ये बघा काय इन ट्रायंगल ABC आता याच्यामध्ये ट्रायंगल ABC दिलाय बरोबर. आता या ABC मध्ये काय दिलंय की AB 10 दिले AC 7 दिले BC 9 दिले. फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन ड्रॉ फ्रॉम पॉइंट C. मग आता समजा आपण इथं C काढू. C मधून ड्रॉ केलेली एक मीडियन असेल काही असेल समजा CD घ्या C झाला मग इथं काय करा C इथं B घ्या आणि इथं A घ्या. ओके CAB म्हणजे ABC ट्रायंगल. आता ही CD काय मीडियन आहे त्यांनी काय सांगितलं की बाबा C पॉइंट मधून ड्रॉ केलेली मीडियन म्हणून आपण काय केलं C ला वर घेतला. काही वेळेस चुकतं मुलांचं. मुलं काय करतात इथं लिहितात ABC आणि ही अशी मीडियन घेतात आणि चुकतं. आपली मीडियन C मधून गेली पाहिजे. ठीक आहे तर आता या ठिकाणी आपण ही मीडियन काढली. आता याच्यात ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या या ठिकाणी आपण लिहून घेऊयात. काय काय दिलंय बाबा AB इज इक्वल टू 10 बरं का. ही संपूर्ण AB जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 10. ठीक आहे त्याच्यानंतर AC इज इक्वल टू 7 बघा ही AC जी आहे ती आपल्याला दिलेली आहे 7. ओके त्यानंतर BC इज इक्वल टू दिले आपल्याला 9. ओके आता एक लक्षात घ्या AB जर का 10 असेल तर BD किती झाली बाबा 5. AB 10 असेल तर याचा अर्थ तुमचा BD किती झाला 5 झाला आणि AD किती झाला 5 झाला कारण हे दोघं जण काय असणार कॉन्ग्रुएंट असणार. एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे.
आता या ठिकाणी बघा वाटलंच तर इथं लिहू इन किंवा बाबा इथं असं लिहू किंवा डी इज मिड पॉईंट डी इज मिड पॉईंट ऑफ ए बी. ओके, डी जो आहे तो ए बीचा मिड पॉईंट आहे. सो देअरफॉर आपल्याकडे काय असतं ए डी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू हाफ ए बी. ए डी आणि बी डी ए बीच्या हाफ आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी लिहू शकतो ए डी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू 5 झालं, कारण हाफ आहे म्हणून ते 10च्या हाफ झालं 5. मग आता आपल्याला काय करायचं आहे, सी डी काढायचं आहे, मीडियन काढायचं आहे. आणि इथं आपल्याकडं सी क्यू काय सी डी काय बाबा मीडियन आहे. बरं, इथं वाटलंच तर लिहा इन ट्रायंगल ए बी सी. ए बी सीमध्ये काय बाबा सी डी इज मीडियन. बघा सी डी इज मीडियन. ओके, मग देअरफॉर कोणत्या फॉर्म्युलानुसार, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. ओके, मग अपोलोनियस थेरमनुसार आपलं फक्त फॉर्म्युला लिहायचा. काय फॉर्म्युला, सी पासून सुरुवात करा, एकदा इकडे बघा एकदा इकडे बघा. सी बी म्हणजे बी सीचा स्क्वेअर प्लस सी ए म्हणजेच ए सीचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू दुसऱ्या टायमाला 2 लिहा, 2 इंटू सी डी स्क्वेअर, 2 इंटू सी डी स्क्वेअर प्लस डी ए स्क्वेअर. डी ए म्हणजेच काय 2 इंटू ए डीचा स्क्वेअर. फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. फॉर्म्युला तयार करता आलं तर आपली अर्धी लढाई आपण जिंकलेलो असतो. ओके, फॉर्म्युला चुकला म्हणजे तुमची सगळीच लढाई तुम्ही हरणार. तर लक्षात घ्यायचं आहे फॉर्म्युला कसा केला. सी पासून सुरुवात, सी बी म्हणजे बी सीचा स्क्वेअर, सी ए म्हणजे ए सीचा स्क्वेअर, दोघांची ॲडिशन इज इक्वल टू दुसऱ्या टायमाला 2 लिहायचं आणि 2 लिहून सी डीचा स्क्वेअर 2 सी डी स्क्वेअर प्लस 2 डी ए म्हणजेच ए डीचा स्क्वेअर. आता ज्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या टाकू आपण. बी सी किती 9, मग इथून 9चा स्क्वेअर प्लस ए सी किती 7, मग लिहा 7चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 सी डीचा स्क्वेअर. सी डी काढायचे आपल्याला, मीडियन काढायचे आहे. ओके, प्लस 2 इंटू ए डी किती 5 आहे म्हणून 5चा स्क्वेअर. ए डी किती बाबा आपल्याकडे आले 5 आहे. ओके, 9चा स्क्वेअर 81, 7चा किती 49 इज इक्वल टू 2 सी डी स्क्वेअर आपल्या जाग्यावर 2 इंटू 5चा स्क्वेअर 25. ह्या दोघांची ॲडिशन किती झाली बाबा 81 प्लस 49. बघा 9 प्लस 1 किती झाले आपल्याकडे 10चे 0 इथं आला 1, 8 9 आणि आपल्याकडं हे झाले 13, 130. ठीक आहे, 130 आलं इज इक्वल टू 2 सी डी स्क्वेअर प्लस 25 2 जा 50, 50 प्लस इकडे आले मायनस. सो देअरफॉर 130 मायनस 50 इज इक्वल टू 2 सी डीचा स्क्वेअर. सो देअरफॉर 2 सी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू 130 मधून 50 गेले, किती राहिले बाबा 80 राहिले, 80. सो देअरफॉर सी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू 80 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय. सो देअरफॉर सी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू 80 अपॉन 2 किती झाले 40. आता सी डीचा स्क्वेअर 40, मग सी डी किती आलं बाबा आपल्याकडं, देअरफॉर सी डी इज इक्वल टू रूटमध्ये 40. आता 40 कितीच्या टेबलमध्ये येतात आपल्याकडं, 40 आपल्याकडे येतात बघा 10च्या, 10 4 जा 10 इंटू 4 40. आता 4चे बाहेर आले 2, हे जे 4 आहेत ना त्याचे बाहेर आले 2 रूट 10. सो सी डी इज इक्वल टू 2 रूट 10. सो देअरफॉर तुम्ही आन्सर शेवटी लिहू शकता की बाबा देअरफॉर की द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉ फ्रॉम पॉईंट सी टू साइड ए बी इज 2 रूट 10 सेंटीमीटर. ओके, 2 रूट 10 युनिट लिहा, या ठिकाणी सेंटीमीटर किलोमीटर वगैरे काय दिलं नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व करता येऊ शकतात. आपण पुढचा क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ दॅट आहे. तर प्रश्न तसं बघायला गेलं की सोपे असतात हे, फक्त आपल्याला फॉर्म्युला तयार करता आला पाहिजे. फॉर्म्युला तयार करता आल्यानंतर त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकलं की आपलं उत्तर येतं. बघा या ठिकाणी आता क्वेश्चन नंबर आपण हा बघूयात. हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्रूफ करायच्यात. बघा इथं काय बाबा इन फिगर सेक पी एस इज द मीडियन. आता पी एस काय बाबा ही तुमची मीडियन आहे बरोबर, आणि त्याच्यानंतर दिले आपल्याला की बाबा मीडियन ऑफ ट्रँगल पी क्यू आर, आणि त्याच्यानंतर हा पी टी एक दिला आहे परपेंडिक्युलर. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन 2चा स्क्वेअर. आता बघायला हे थोडंसं अवघड वाटतं पण टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं सगळीकडे स्क्वेअर आहे म्हणजे तुम्हाला पायथागोरसचं थेरम कुठंतरी वापरायचं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची, इथं आपल्याला प्रूफ, आता आपण डायरेक्ट मी प्रूफ लिहितो कारण जागा कमी आहे. तसं आपल्याला या ठिकाणी टू प्रूव्हमध्ये बघा ह्या दोन गोष्टी कशात येतील, टू प्रूव्हमध्ये, पहिली आणि ही दुसरी गोष्ट, या दोन गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या. त्या दोन्ही गोष्टी आपल्या टू प्रूव्हमध्ये येतील बरोबर. आता याच्यामध्ये एकदा फक्त चेक करूयात आपण जे आपल्याला विचारलंय.
ते बरोबर आहे का? हा ठीक आहे, बरोबर आहे. काय क्यू आर इंटू एस टी, डबल एकच आला वाटतं प्रश्न, क्यू आर इंटू एस टी. एकदा चेक करू आपण, कारण काय क्वेश्चन चुकीचा नाही लिहिला पाहिजे. हां हां यस, इथं वर प्लस आहे खाली मायनस आहे. हां ठीक आहे, चला राईट आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला गिवनमध्ये काय लिहिता येईल बाबा, यस इज मिड पॉईंट ऑफ क्यू आर, हे गिवनमध्ये लिहायचं. आणि त्याचबरोबर पी टी परपेंडिक्युलर क्यू आर हे गिवनमध्ये येईल. आणि या दोन गोष्टी कशामध्ये येईल, टू प्रूव्हमध्ये येतील, टू प्रूव्ह. ओके, आपल्याला हे प्रूव्ह करायचं. आता प्रूफमध्ये काय करू आपण, सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय बाबा, यस इज मिड पॉईंट. आपल्याला काय दिलं, हा मिड पॉईंट ऑफ कोणाचा मिड पॉईंट आहे बाबा, क्यू आर. हे पहिले एकदा लिहून टाका, म्हणजे समाधान याला मिळेल. ओके, आता हा मिड पॉईंट असल्यामुळे काय होतं बाबा, मग पहिली गोष्ट हा जर मिड पॉईंट असेल तर तुमच्याकडे काय होतं, क्यू एस इज इक्वल टू एस आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन 2 असं होतं, बरं का. मिड पॉईंट असल्यामुळं हे असं होतं, क्यू एस आणि एस आर कॉन्ग्रुएंट आहे आणि ते क्यू आरच्या हाफ आहे असं या ठिकाणी होतं. ठीक आहे, आता आपण काय करू, पहिली गोष्ट प्रूव्ह करायला घेऊ. पहिली गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी मला पी आरचा स्क्वेअर पाहिजे. पी आरचा स्क्वेअर कुठं मिळणार बाबा, पी आरचा स्क्वेअर इथं. मग आता हा पी आर घेऊन कुठला राईट अँगल मिळतोय, ट्रायंगल मिळतोय, हा राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये मला पायथागोरसचा थेरम वापरायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर दुसरी गोष्ट आपल्याला पी एसचा स्क्वेअर पण पाहिजे. आता पी एसचा स्क्वेअर मला कुठं मिळेल बघा, मला पी एसचा स्क्वेअर इथं मिळेल. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, याचं पण पायथागोरसचं थेरम आपल्याला वापरायचं आहे. मग आपण काय करू, दोन्ही ट्रायंगलसाठी पायथागोरसचं थेरम वापरू. बघा, पहिली गोष्ट छोट्या ट्रायंगलचा आपण फॉर्म्युला या ठिकाणी वापरू बाबा. इथं असं लिहू, इन राईट अँगल ट्रायंगल, बरं का, इन राईट अँगल ट्रायंगल कुठला बाबा, पी एस टी. काय बाबा, बाय पायथागोरस थेरम पण लिहा. बाय पायथागोरस थेरमनुसार पी एसचा स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर. पी टीचा स्क्वेअर प्लस टी एसचा स्क्वेअर, इथं कंसात लिहा बाय पायथागोरस थेरम. चला, एक लिहिला. त्याच्यानंतर आता दुसरा फॉर्म्युला लिहू, दुसऱ्या ट्रायंगलचा लिहू. दुसरा ट्रायंगल कुठला, मोठा ट्रायंगल घेऊ. आता बघा, इन राईट अँगल ट्रायंगल कुठला बाबा, मोठ्याचं नाव पी टी आर बाय पायथागोरस थेरम. काय बाबा फॉर्म्युला येईल, पी आरचा स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर. पी टीचा स्क्वेअर प्लस टी आरचा स्क्वेअर. ठीक आहे, आता हा लिहिल्यानंतर आपल्याला एक विचार करायचा. बघा, या ठिकाणी मला काय पाहिजे बाबा, पी आरचा स्क्वेअर पाहिजे का इथं बाबा, यस, मला इथं पी आरचा स्क्वेअर पाहिजे. आणि इज इक्वल टू पी टी आणि टी आर काढून त्याच्याऐवजी एवढा सगळा मसाला या ठिकाणी आला पाहिजे, बरोबर. मग मला पी टी आणि टी आरला काय बदलता येऊ शकतं का, याला कन्वर्ट करता येऊ शकतं का बघा, पी टी. आता पी टीचा तर काय विषयच नाही रे, पी टीला काय आपण हे करू शकत नाही, पी टीचं एकटाच आहे बिचारा. पण टी आरचा जर विचार केला, हा जो टी आर आहे इथं बदल होऊ शकतो. टी आर म्हणजे टी एस प्लस एस आर. म्हणजे टी एस म्हणजे एस टी इथं कुठंतरी तुम्हाला मिळतोय. म्हणजे तुम्ही टी आरच्या ऐवजी तुम्ही लिहू शकता. बघा, या ठिकाणी टी आरच्या ऐवजी काय लिहू शकता, इज इक्वल टू पी टी स्क्वेअर आपल्या जागेवर जसाच्या तसा, आणि प्लस हा जो टी आरचा जो स्क्वेअर आहे त्या टी आरच्या स्क्वेअरच्या ऐवजी आपण लिहू शकतो टी एस प्लस एस आरचा स्क्वेअर. टी एस प्लस एस आरचा स्क्वेअर असं या ठिकाणी आपण लिहू शकतो. टी एस प्लस एस आरचा स्क्वेअर म्हणजे टी आर म्हणजे काय, टी एस प्लस एस आर येतं आणि त्याचा स्क्वेअर आपण या ठिकाणी लिहू शकतो. ठीक आहे, झालं. आता काय करा, याचा एक विस्तार करा. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर आपल्या जाग्यावर प्लस, आता याला एक्सपांड जर करायचं असेल तर कसं, ए प्लस बी होल स्क्वेअर प्रमाणे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बीचा स्क्वेअर, हा फॉर्म्युला. याप्रमाणे बघा, पहिली गोष्ट टी एस प्लस एस आरचा स्क्वेअर. आता बघा, पहिला एचा स्क्वेअर, ए म्हणजे पहिला कोण आहे, टी एस आहे, मग टी एसचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी. 2 इंटू ए बी म्हणजे टी एस इंटू एस आर, दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू टी एस इंटू एस आर प्लस बीचा स्क्वेअर. बी म्हणजे दुसरा कोण आहे, एस आर आहे, तर त्या एस आरचा केला स्क्वेअर. ठीक आहे, आता याला मी सगळ्यांना रफ करतो. आता याच्यामध्ये एक ऑब्झर्वेशन करून कोणाला कट करता येऊ शकतं. आता बघा, एस आरचा जर विचार केला, बघा, एस आर इज इक्वल टू हा जो एस आर आहे तो काय असतो, एस आर इज इक्वल टू क्यू आर अपॉन 2 असतो, हाफ क्यू आर. म्हणजे तुम्ही हा जो एस आर आहे त्याच्याऐवजी हाफ क्यू आर तुम्ही लिहू शकता, क्यू आर अपॉन
2 लिहू शकता. ओके. आणि दुसरी गोष्ट PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. बघा PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे काय बाबा, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर म्हणजे तुमच्याकडे PS स्क्वेअर येऊ शकतो. मग तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी लिहा, काय फरक पडत नाही. बघा या दोघांच्या जाग्यावरती बघा हे जे दोघं जण आहेत यांच्या जाग्यावरती आपण काय करू शकतो, इथं लिहू शकतो की बाबा PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर म्हणजे PS चा स्क्वेअर असतो. इथं लिहून टाका PS चा स्क्वेअर प्लस 2 इंटू TS. TS म्हणजेच बाबा 2 इंटू TS म्हणजेच ST आणि इंटू SR म्हणजे काय असतो, SR म्हणजे QR अपॉन 2 असतो. SR म्हणजे QR अपॉन 2 असतो. प्लस परत SR म्हणजे काय बाबा QR अपॉन 2 चा केला स्क्वेअर. इथं वाटलंच तर तुम्ही लिहा, काय लिहा बाबा, फ्रॉम 2 आणि 1, फ्रॉम 1 अँड 2 लिहायचं. फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 हे या ठिकाणी आपण लिहिलं. काय केलं बाबा या ठिकाणी बदल काय केला तो जरा नीट समजून घ्या. पहिला बदल इथं PS चा स्क्वेअर आहे, PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर म्हणजे काय असतो तुमचा PS चा स्क्वेअर, बरोबर. आणि SR च्या ऐवजी QR अपॉन 2, SR च्या ऐवजी QR अपॉन 2 लिहिलं, बाकी काहीच नाही. मग आता आपल्याला जे आन्सर आपल्याला पाहिजे होतं ते आपल्याला या ठिकाणी कसं मिळतंय बघा, PR चा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर मिळाला. याच्यामध्ये बघा 2 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल होईल. तो कॅन्सल झाल्यामुळे मला काय मिळालं, ST इंटू QR बघा प्लस ST इंटू QR आणि प्लस QR अपॉन 2 त्याचा करा स्क्वेअर. बघा या ठिकाणी आता मला जागा कमी आहे म्हणून बघा ST इंटू QR. आता ST इंटू QR म्हणजेच काय, QR इंटू ST. ST इंटू QR म्हणजेच QR इंटू ST. मग याच्या पुढची तुमची येईल स्टेप QR इंटू ST. बरं ST इंटू QR म्हणजेच QR इंटू ST. म्हणजे जे तुम्हाला प्रूफ करायचं होतं त्यातला पहिला जो भाग आहे तो आपला प्रूफ झाला. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे पहिला भाग प्रूफ झाला. आता दुसरा भाग प्रूफ करणं पण सोपं आहे. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला काय पाहिजे बाबा, दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला PQ चा स्क्वेअर पाहिजे. मग PQ स्क्वेअर कुठल्या ट्रायंगलमध्ये येईल बघा PQ स्क्वेअर म्हणजे ट्रायंगल PTQ मध्ये येईल, PTQ. मग इथं लिहायचं इन ट्रायंगल PTQ बाय पायथागोरस थेरम. काय येईल फॉर्म्युला, आता जागा कमी म्हणून जरा फटाफट जाऊ. PQ स्क्वेअर बरं का, PQ चा स्क्वेअर इज इक्वल टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर बरं का, PT स्क्वेअर प्लस PT चा स्क्वेअर प्लस QT चा स्क्वेअर, बरोबर. आता मागाशी काय केलं होतं, TR चा जो स्क्वेअर आहे बघा, आता याच्यामध्ये मला काय पाहिजे, PQ चा स्क्वेअर पाहिजे बाबा. चला PQ चा स्क्वेअर पाहिजे आणि PT स्क्वेअर आणि QT स्क्वेअर नकोय. मग यांना रिप्लेस करावं लागेल, यांच्याऐवजी दुसरं कुणाला तरी लिहावं लागेल. पण PTच्या जागेवर दुसरं काय लिहू शकत नाही. PT हा या ठिकाणी एकटाच परपेंडिक्युलर दिसतोय. परंतु QTचा जर विचार केला तर QT म्हणजे काय असतं, या QS मधून जर तुम्ही TS वजा केलं, QS मायनस TS असतं. ओके, मग PTचा स्क्वेअर लिहा प्लस QT म्हणजे काय असतं तुमचा, QTचा जर तुम्ही विचार केला, QT म्हणजे काय तर QTच्या जागेवर तुम्ही लिहू शकता QT म्हणजे QS. हा जो QS आहे त्याच्यामधून जर तुम्ही हा TS मायनस केला, QS मायनस TS, TS म्हणजे ST, QS मायनस ST आणि त्याचा करायचा स्क्वेअर. ठीक आहे, झालं. आता एवढं केलं की आपलं काम अर्ध झालेलं आहे. कसं बघा, आता या ठिकाणी PT स्क्वेअर आपल्या जागेवर बाबा, चला त्याला काय धक्का नको, प्लस याचा विस्तार करा A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. बरं का, आपल्याकडे काय A मायनस B चा स्क्वेअर हा फॉर्म्युला असतो, A स्क्वेअर मायनस 2AB प्लस B स्क्वेअर. बघा या ठिकाणी A स्क्वेअर म्हणजे QS चा स्क्वेअर मायनस 2AB, 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू QS इंटू या ठिकाणी ST लिहा, 2 इंटू QS इंटू ST लिहा आणि प्लस B चा स्क्वेअर म्हणजे ST चा स्क्वेअर. आलं लक्षात, म्हणजे A स्क्वेअर प्लस मायनस 2AB प्लस B चा स्क्वेअर. बघा A मायनस B चा स्क्वेअर म्हणजे पहिला A चा स्क्वेअर म्हणजे A च्या जागेवर QS आहे म्हणून QS चा स्क्वेअर मायनस 2 इंटू AB, 2 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन QS इंटू ST आणि प्लस B चा स्क्वेअर म्हणजे दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर ST चा स्क्वेअर. मग आता एवढं सगळं झाल्यानंतर आता एक लक्षात घ्या, PT स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. बघा या ठिकाणी आता लक्षात घ्या, आपल्याकडं PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. बघा हा PT स्क्वेअर आणि प्लस ST स्क्वेअर या दोघांचं आपल्याला एक रिलेशन मिळतं. बरं का, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे काय मिळतं आपल्याला, PS स्क्वेअर मिळतं. बघा PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर मिळतं. मग यांना जरा शेजारी शेजारी घेऊ. आता काय विषय आहे की आता जागा आपल्याकडे जरा कमी आहे
पण ठीक आहे तरी पण बघूयात. PT स्क्वेअर आपल्या जाग्यावर, त्याच्या शेजारी आपला ST स्क्वेअर, त्याच्यानंतर ह्या -QS इंटू STला लिहा आणि प्लस QSचा स्क्वेअर लास्टला लिहा. ठीक आहे, हे लिहिलं. आता पुढे काय होईल बघा, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे काय असतं बघा, PQचा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर काय बघा, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर. मग या ठिकाणी लिहायचं PSचा स्क्वेअर मायनस 2 इंटू QS म्हणजे काय बघा, QS म्हणजे काय असतो हाफ QR अपॉन 2. QS म्हणजे हाफ QR, मग QS म्हणजे काय हाफ QR म्हणजे QR अपॉन 2 इंटू आपला ST आणि प्लस हा QS म्हणजे काय असतो, QS म्हणजे QR अपॉन 2 म्हणजे इथं आपण लिहिणार QR अपॉन 2 आणि त्याचा फक्त इथं स्क्वेअर लिहायचा, QR अपॉन 2चा स्क्वेअर. जागा कमी आहे, जरा थोडंसं छोटं अक्षर काढू या ठिकाणी आपण. हां बघा, या ठिकाणी PQचा स्क्वेअर इज इक्वल टू, PQचा स्क्वेअर इज इक्वल टू काय केलं, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअरच्या जागेवर काय लिहायचं, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर म्हणजे PS स्क्वेअर. ओके, PSचा स्क्वेअर मायनस 2 इंटू QSच्या जागेवर काय लिहायचं, QS इज इक्वल टू तुमचा काय QR अपॉन 2 असतो, QS इज इक्वल टू QR अपॉन 2 असतो इंटू आपला ST जसाच्या तसा, त्याला काय धक्का देऊ नका, आणि प्लस आपला जो QS म्हणजे काय असतो QR अपॉन 2 असतो. मग या ठिकाणी लिहू QR अपॉन 2 त्याचा स्क्वेअर करू. मग शेवटी आपलं आन्सर आलं PQचा स्क्वेअर इज इक्वल टू PS स्क्वेअर, आपल्या जागेवर हे 2 कॅन्सल झाले म्हणजे मायनस QR इंटू ST झालं, 2 कॅन्सल झाले, आणि प्लस आपलं पलीकडं QR अपॉन 2चा जो स्क्वेअर आहे तो जसाच्या तसा लिहिला, आणि आपलं हे दुसरं जे हे प्रूफ करायचं होतं ते सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रूफ करता येऊ शकतं. आता जागा थोडीशी कमी असल्यामुळे काय झालं, जरा गडबड झाली, पण ठीक आहे, समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही जरा हुशार पोरं आहात. आता पुढे जाऊ आपण. पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 जरा सोपा आहे. 4 कडे जाण्याच्या अगोदर याचा स्क्रीनशॉट जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, यस. बघा, क्वेश्चन नंबर 4 जर आपण बघितला तर 4 इतकासा अवघड नाही आहे. 4 म्हणजे डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला मगाशी जसा आपण वापरला तसाच वापरायचा आहे. कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, अपोलोनियसचा थेरम. बस इथं दिलाय AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, डायरेक्ट दिलाय AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर दिलेला आहे आपल्याला, 290 दिलाय. AM इज इक्वल टू 8 आहे, तर आपल्याला BC काढायचं आहे. ओके, मग इथं अपोलोनियसचाच थेरम वापरायचा, फक्त लिहिताना लिहायचं इन ट्रायंगल ABC. ओके, AM इज मीडियन, AM इज मीडियन. मग त्यामुळे आपण कुठला फॉर्म्युला वापरणार, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम. मग अपोलोनियस थेरमनुसार फॉर्म्युला आपला कसा तयार होतो, ए पासून सुरुवात करणार, एकदा इकडं जा एकदा इकडं जा, म्हणजे एकदा ABचा स्क्वेअर प्लस ACचा स्क्वेअर म्हणजे AB स्क्वेअर प्लस ACचा स्क्वेअर लिहिलं, आणि इज इक्वल टू दुसऱ्या टायमाला 2 पासून सुरुवात करायची, 2AM स्क्वेअर, 2AMचा स्क्वेअर प्लस 2MC चा स्क्वेअर, MC म्हणजे CM लिहा, MC लिहा, काय लिहा, त्याचा स्क्वेअर लिहिला. ओके, किंवा MBचा स्क्वेअर लिहिला तरी चालेल, कारण दोघे सुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. आणि आपल्याला काढायची आहे BC, पण BC काढण्याच्या जागेवर अगोदर आपल्याला MC काढावी लागेल. बघा, आता ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या या ठिकाणी आपण टाकू. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 290 डायरेक्ट दिलंय, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही कॅल्क्युलेशन. तर 290, 2 इंटू AM किती दिले बाबा, AM दिलेलं आहे 8, 2 इंटू 8चा स्क्वेअर प्लस 2MC स्क्वेअर. बघा, आता 290 आपल्या जागेवर, 2 इंटू 8चा स्क्वेअर 64 प्लस 2MC स्क्वेअर आपल्या जागेवर. आता बघा, 290 आपल्या जागेवर जसेच्या तसे, त्याला काय धक्का द्यायचा नाही. 64 इंटू 2 128 झाले, प्लस 2MC स्क्वेअर, त्याला काय धक्का द्यायचा नाही. 128 प्लस इकडे आले मायनस झाले, 290 मायनस 128 इज इक्वल टू 2MC स्क्वेअर. आता 290 मायनस 128 किती झाले बाबा, 10 मधून 8 गेले 2, इथं आला 1, 9 मधून 3 गेले 6. ओके, आणि 162 आपल्याकडे आन्सर आला. किती आलं, 162 इज इक्वल टू 2MC स्क्वेअर. MCची व्हॅल्यू काढायचे, 162 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय करायला डिवायडेड बाय इज इक्वल टू MC स्क्वेअर.
सो देअरफॉर MC² इज इक्वल टू किती आलं 162 ला 2 ने डिवाइड करा 2 8 जा 16 2 1 जा 2 MC² 81 सो देअरफॉर MC किती झालं आपल्याला 81 चा स्क्वेअर रूट 9 MC 9 आहे पण आपला टार्गेट काय आपल्याला MC काढायचं नाही आपला टार्गेट जो आहे मेन तो आपला आहे BC M इज मिड पॉइंट ऑफ BC हा जर 9 असेल तर हा पण 9 मग BC किती झाला 18 झाला पण लिहिताना काय लिहायचं BC इज इक्वल टू 2 इंटू MC मग 2 इंटू MC किती 9 आणि 9 टू जा 18 सो देअरफॉर BC इज इक्वल टू तुमच्याकडे किती आलं 18 युनिट तर सोपा विषय फक्त फॉर्म्युला आपल्याला तयार करता आला पाहिजे फॉर्म्युला तयार करताना अजिबात चुकायचं नाही ठीक आहे आता आपण पुढे जाऊयात पुढचा जो क्वेश्चन आहे शेवटचा त्या शेवटच्या क्वेश्चनकडे आता आपण वळूयात ठीक आहे यस बघा शेवटचा जर क्वेश्चन बघितला तर हा क्वेश्चन जरासा वेगळा आहे याच्यामध्ये बघा आता पटापट बघूयात आपण शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो इथं आपल्याला एवढं सगळं दिलंय याच्यामध्ये दिलंय की बाबा T इज इन द इंटेरियर पॉइंट ऑफ हा जो T जो आहे इंटेरियर पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रूफ दॅट TS हा एक रेक्टँगल आहे पहिली गोष्ट आणि याच्यामध्ये ॲज शो इन द फिगर ड्रॉ सेग AB पॅरलल SR बघा AB SR PQ सगळेजण एकमेकांना पॅरलल आहे तर प्रूफ करायचं आपल्याला हे प्रूफ करायचं आहे बघा एवढा पार्ट TS² प्लस TQ² बघा TS कुठे आहे TS² प्लस TQ² इज इक्वल टू TP² प्लस TR² ठीक आहे हे सगळं आपण प्रूफ या ठिकाणी करू काय विषय नाही तसा आता सगळीकडे स्क्वेअर पाहिजेत इथं बघितल्यानंतर माणूस गोंधळतो पण टेन्शन घ्यायचं नाही सगळीकडे मला स्क्वेअर पाहिजे म्हणजे मी पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरू शकतो आता डायरेक्ट आपण काय करू या ठिकाणी प्रूफ लिहायला सुरुवात करू म्हणजे फटाफट होऊन जाईल बघा प्रूफ लिहिताना पहिली गोष्ट आपण काय करू या ठिकाणी बघा पहिली गोष्ट आपल्याला काय दिले हा जो क्वाड्रिलेटरल आहे बाबा क्वाड्रिलेटरल PQRS इज काय बाबा रेक्टँगल बरोबर हा एक रेक्टँगल आहे ओके हा रेक्टँगल आहे ओके हे आपल्याला गिवन मध्ये दिलंय ठीक आहे इथं वाटलं असेल लिहा गिवन मध्ये गिवन आणि तो रेक्टँगल असल्यामुळं अँड पहिला मुद्दा हाच याला समजा पहिला पॉईंट लिहिला दुसरा पॉईंट आपल्याला दिले की बाबा सेग AB पॅरलल साइड SR बरोबर आता AB पॅरलल SR असेल तर AB SR आपल्याला सगळेजण पॅरलल असणार गिवन ओके मग देअरफॉर आपल्याकडे तिसरा पॉईंट काय येईल बाबा की बाबा AB पॅरलल SR आहे तर तोच पॅरलल कोणाला असणार आहे PQ ला असणार आहे हे सगळेजण एकमेकांना पॅरलल तिघजण पॅरलल झाले मग तिघजण जर का पॅरलल असेल तर चौथा मुद्दा आपल्याकडे येईल की बाबा हा हे सगळेजण एकमेकांना पॅरलल आहे आणि हा मोठा एक तुमच्याकडे रेक्टँगल आहे तर याचा अर्थ हा वरचा पण रेक्टँगल झाला आणि खालचा पण रेक्टँगल झाला वरचा आणि खालचा दोन्ही रेक्टँगल झाले देअरफॉर आपण म्हणू शकतो की PA देखो बघा देअरफॉर क्वाड्रिलेटरल PABQ अँड क्वाड्रिलेटरल SABR आर रेक्टँगल आर बोथ रेक्टँगल हे सुद्धा काय झाले रेक्टँगल झाले आता हे रेक्टँगल असतील तर यांच्या अपोजिट साइड कशा असतील बाबा रेक्टँगल असेल तर बघा हे परपेंडिक्युलर असणार आणि हे परपेंडिक्युलर असणार ओके अँड हे रेक्टँगल झाले बरोबर हे तिघजण पॅरलल झाले आणि त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की बाबा AB पॅरलल AB परपेंडिक्युलर बघा AB परपेंडिक्युलर PS आणि त्याचबरोबर AB परपेंडिक्युलर QR ओके म्हणजे ही PS आणि QR ला परपेंडिक्युलर तिघजण जर का पॅरलल आहे याचा अर्थ काय बाबा हे दोघं जण तर 90 डिग्री मध्ये परपेंडिक्युलर याचा अर्थ हे पण परपेंडिक्युलर या ठिकाणी असणार आणि हे आपल्याकडे रेक्टँगल तयार होणार आहे ओके एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मग आता रेक्टँगल म्हणजे अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे ही AP आणि ही QB कॉन्ग्रुएंट त्याचबरोबर ही AS आणि ही BR हे पण कॉन्ग्रुएंट झाले ओके मग हे पण या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहून घेऊयात पाचवा मुद्दा देअरफॉर AP इज इक्वल टू QB अँड आपण या ठिकाणी लिहू AS इज इक्वल टू BR ओके हे या ठिकाणी लिहू शकतो आपण हे दोघे जण बाबा कॉन्ग्रुएंट आहे अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट आता एवढा सगळा उद्योग या ठिकाणी केला आता आपण काय करू आपल्या मेन फॉर्म्युलांकडे येऊयात की बाबा आपल्याला इथं सगळीकडे स्क्वेअर पाहिजे म्हणजे आपल्याला पायथागोरसचा थेरम या ठिकाणी वापरू शकतो बघा आता एक काम करू वरचा एक ट्रायंगल घेऊ आता हा ट्रायंगल याच्यामध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार काय फॉर्म्युला या ठिकाणी होऊ शकतो बघा आता इथं आपण एक फटाफट घेऊ चला इन ट्रायंगल बघा इन ट्रायंगल कुठला बाबा PAT याच्यामध्ये जर आपण बघितलं
इथं लिहू, जागा कमी आहे. चला, इन ट्रायंगल PAT बाय पायथागोरस थेरम. ओके, थेरम काय फॉर्म्युला येणार इथं? 4 नंबर आपण 1 2 3 4 5 6 नंबर देऊ. चला, पायथागोरसच्या थेरमनुसार इथं फॉर्म्युला आपल्याकडे येईल PT स्क्वेअर, बरोबर ना. पायथागोरसच्या थेरमनुसार PT स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, PT स्क्वेअर इज इक्वल टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, बरोबर. PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, PA म्हणजेच AP चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. ठीक आहे, AP स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर. बघा, या ठिकाणी आता आपण एक 7वा पॉईंट एक ॲड करू की लक्षात घ्या, आपला PA म्हणजे AP इज इक्वल टू BQ. AP आणि BQ दोघं जण कॉन्ग्रुएंट आहे. मग या ठिकाणी आपण लिहू की PT स्क्वेअर इज इक्वल टू, बघा, PT स्क्वेअर इज इक्वल टू APच्या जागेवर तुम्ही BQ लिहू शकता. APच्या जागेवर काय लिहा? BQचा स्क्वेअर प्लस ATचा स्क्वेअर. ठीक आहे, हे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल कारण आपल्याकडे कसं AP आणि BQ कॉन्ग्रुएंट आहे. झालं. आता इथं ब्रॅकेटमध्ये वाटलं असं तुम्ही लिहा AP इज इक्वल टू BQ. आता जागा कमी आहे म्हणून मी लिहत नाही. आता दुसरा ट्रायंगल आहे इन ट्रायंगल ATSTA किंवा TAS बाय पायथागोरस थेरम. बघा, या ट्रायंगलमध्ये बघा 8 पॉईंट आपण या ठिकाणी लिहू. आता या ट्रायंगलमध्ये पायथागोरसच्या थेरमनुसार काय होईल? STचा स्क्वेअर आपल्याला इथं पाहिजे, TSचा स्क्वेअर म्हणा. TSचा स्क्वेअर इज इक्वल टू AS स्क्वेअर प्लस ATचा स्क्वेअर, बरोबर. ATचा स्क्वेअर, बरोबर. मग 9वा पॉईंट या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की बाबा AS जो आहे आपला, ASच्या जागेवर तुम्ही लिहू शकता AS इज इक्वल टू BR असतं, बरोबर. AS इज इक्वल टू BR. मग आपण ASच्या जागेवर BR लिहून टाकू. चला, मग इथं लिहायचं TS स्क्वेअर इज इक्वल टू ASच्या जागेवर लिहायचं BRचा स्क्वेअर प्लस ATचा स्क्वेअर जसाच्या तसा. ठीक आहे, एवढं सगळं लिहिलं. आता याच्यानंतर पुढचा एक आपल्याकडं फॉर्म्युला आपल्याकडे येतो ट्रायंगलमध्ये. बघा, आता पुढचे 2 ट्रायंगल इन ट्रायंगल, आता इकडचा आला. चला, हे 2 ट्रायंगल झाले. आता हा ट्रायंगल वरचा बघा QBT, इन ट्रायंगल QBT बाय पायथागोरस थेरम. इथं काय फॉर्म्युला येणार बाबा आपल्याकडं? BQचा स्क्वेअर, बघा, QTचा स्क्वेअर. QT म्हणजे इथं पाहिजे ना TQ. चला, TQचा स्क्वेअर 10वा पॉईंट लिहा. TQचा स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर, बरोबर. BQ स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. BQ म्हणजेच QBचा स्क्वेअर प्लस TBचा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर आता पुढचा ट्रायंगल घेऊ आपण. खालचा हा ट्रायंगल, हा 4था ट्रायंगल. इथं एक राईट अँगल ट्रायंगल आपल्याकडे येईल इन राईट अँगल ट्रायंगल TBR. ओके, इथं लिहा इन ट्रायंगल TBR बाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमनुसार आता इथं फॉर्म्युला काय वापरणार आपण? TRचा स्क्वेअर. TR म्हणजे इथं हा TRचा स्क्वेअर. 11 नंबर लिहा. TRचा स्क्वेअर इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस BT स्क्वेअर. ओके, TB, BR म्हणजेच TB या ठिकाणी लिहू. सॉरी, BRचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी बरोबर, BRचा स्क्वेअर प्लस TBचा स्क्वेअर. BT म्हणजेच TBचा स्क्वेअर, TBचा स्क्वेअर झालं. आता एवढं सगळं लिहिल्यानंतर महत्त्वाचे 4 मुद्दे आपल्याला या ठिकाणी मिळालेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बघा, इथं एक PT स्क्वेअर इज इक्वल टू BQ स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आपल्याला इथं PT स्क्वेअर म्हणजे TP स्क्वेअर पाहिजे. त्याच्यानंतर इथं आपल्याला एक मिळतोय TS स्क्वेअर इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी आपल्याला TS स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर इथं TQचा स्क्वेअर एक या ठिकाणी मिळाला आहे, जो TQचा स्क्वेअर इथं दिसतोय. आणि इथं आपल्याला TRचा स्क्वेअर या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे, त्याला आपण या ठिकाणी इथं लिहिलं. ह्या 4 मुद्द्यांचा वापर करायचा आता आपल्याला. आता या 4 मुद्द्यांचा वापर म्हणजे या ठिकाणी बघा, पहिली गोष्ट आपण काय करू, एक एक हे करू. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर या ठिकाणी घेऊ आपण. बघा, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर, TS स्क्वेअर प्लस TQचा स्क्वेअर घेऊ इज इक्वल टू, बघा, TSचा स्क्वेअर म्हणजे BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, बरोबर. TSचा स्क्वेअर इज इक्वल टू BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर या ठिकाणी आपण लिहूया. चला, BR स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, ATचा स्क्वेअर, BR स्क्वेअर प्लस ATचा स्क्वेअर.
आणि त्याच्यानंतर आपल्याकडं बघा दुसरा जो आपल्याकडे या ठिकाणी विषय आहे, दुसरा जर विषय आपण बघितला एक तर एक आहे आपल्याकडे TS चा स्क्वेअर आणि TQ इथं आपल्याकडे बघा TQ चा स्क्वेअर, BR स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर आपण या ठिकाणी लिहिला. TS स्क्वेअर म्हणजे BR स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर आणि TQ स्क्वेअर म्हणजे काय असतं QB स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. इथं लिहायचं प्लस QB स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर. इथं आपण जरा जागा कमी आहे पण ठीक आहे, परत घेऊ आपण, इथं जरा लिहू. ठीक आहे बघा, TS स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर इज इक्वल टू बघा TS स्क्वेअर कुठे इथं BR चा स्क्वेअर आहे या ठिकाणी, BR स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर आणि प्लस TQ म्हणजे QB स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर, QB चा स्क्वेअर प्लस TB चा स्क्वेअर हे या ठिकाणी आपण लिहिलं बाबा. याचं उत्तर हे आपल्याकडे आहे. ओके, आता या ठिकाणी जर आपण नीट ऑब्झर्वेशन केलं तर बघा आता आपल्याला आपण 2 या ठिकाणी रेशो लिहिलेले आहेत. ओके, 2 रेशो कुठले लिहिले? पहिला जो रेशो आहे, पहिला जो रेशो या ठिकाणी आपण कुठला लिहिला? TS चा स्क्वेअर लिहिला. ओके, आणि दुसरा पहिला TS चा स्क्वेअर घेतला आणि दुसरी गोष्ट TQ चा स्क्वेअर घेतला. हे दोघं जण घेतलेले आहेत. आता यांना लिहिलं इथे पलीकडं. आता यांना लिहिल्यानंतर या दोघांमधून मला हे दोघं मिळतात काय ते आपण या ठिकाणी चेक करू. चला, यांचं उत्तर हे आलं, किंवा याला डायरेक्टली आपण काय करू शकतो, याला डायरेक्टली आपण नंबर 1 म्हणू शकतो. चला, याला नंबर 1 या ठिकाणी आपण म्हणू, किंवा याला नंबर 1 पेक्षा हा जो आहे त्याला आपल्याला हा जो आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, 8, 9, 10, 11 किंवा 12 नंबर म्हणू शकतो याला. ठीक आहे, याला म्हणा नंबर 12. इथं आपलं वाटलंच तर म्हणा नंबर 12. आणि इथं नंबर 13 आपण घेऊ. आता एक नंबर 13 मध्ये काय करू, नंबर 13 मधले दुसरे रेशो लिहू. TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर बघा, TP चा स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर बघा. TP स्क्वेअर म्हणजे PT चा स्क्वेअर काय मिळतो, BQ स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर, BQ चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर मिळते प्लस बरोबर. BQ म्हणजेच QB बरं का, BQ म्हणजेच QB चा स्क्वेअर, BQ म्हणजेच वाटलं असतं लिहा QB चा स्क्वेअर प्लस AT चा स्क्वेअर मिळते प्लस दुसरा कुठला बाबा आपल्याकडे TR चा स्क्वेअर. TR स्क्वेअर म्हणजे BR स्क्वेअर प्लस TB चा स्क्वेअर काय बाबा, BR स्क्वेअर प्लस TB चा स्क्वेअर. आता आपण जर विचार केला फ्रॉम 12 आणि 13 बघा, फ्रॉम 12 अँड 13 याच्यामध्ये जर विचार केला तर मला BR मिळाला, इथं BR मिळाला बरोबर, AT मिळालाय, AT मिळालाय. त्यानंतर आपल्याला QB स्क्वेअर मिळाला, QB स्क्वेअर मिळाला, TB स्क्वेअर मिळाला, TB स्क्वेअर मिळाला. म्हणजे दोन्ही साईड सेम आहेत बघा. दोघांच्या राईट हँड साईड कशा झाल्या, इक्वल झाल्या. दोघांच्या राईट हँड साईड कशा आहेत, इक्वल आहे. मग राईट हँड साईड इक्वल म्हणजे लेफ्ट हँड साईड, म्हणजेच आपण म्हणू शकतो की बाबा TS स्क्वेअर प्लस TQ चा स्क्वेअर इज इक्वल टू TP स्क्वेअर प्लस TR चा स्क्वेअर. या दोन साईड पण कशा झाल्या, इक्वल झाल्या. म्हणजे हे जे आहे ते तुमचं प्रूफ झालं. थोडीशी गडबड झाली पण काय हरकत नाही, आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. थोडी किचकट कारभार आहे, समजून घ्यायला थोडासा अवघड जाईल पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. थोडाशी मेहनत करणं गरजेचं आहे, थोडासा विचार करणं या ठिकाणी या प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो क्वेश्चन आहे तो सोडवता येऊ शकतो. आणि अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.2 पूर्ण बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.1 वरती चर्चा करूया. थर्ड जो आपला चॅप्टर आहे त्याला आपण सुरुवात करूयात. आणि थर्ड चॅप्टरची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके मित्रांनो, बाय सर्वांना, धन्यवाद.